शेतकऱ्याला मारहाण प्रकरणी तालुका कृषी अधिकारी निलंबित. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीच्या थकीत अनुदानाबाबत चौकशीसाठी आलेल्या शेतकऱ्याशी गैरवर्तन व मारहाण केल्याप्रकरणी मंगरुळपीर तालुक्याचे कृषी अधिकारी सचिन भास्कर कांबळे यांना राज्य शासनाने तात्काळ निलंबित केले आहे. गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांच्याशी अर्वाच्य भाषा वापरून बुटाने मारहाण केल्याचा आरोप असून घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शासनाने निलंबनाची कारवाई केली असून विभागीय चौकशी प्रस्तावित आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज वाशिम प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील. कशासाठी तुम्ही आला? फळबागचे याचं मी निवेदन दिलं होतं. 4 महिन्यापासून मास्टर मिळाले नाहीत. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची टीम माझ्या गावामध्ये ते फळबाग पाहण्यासाठी आले होते. मी तिथं गेलो, व्हिडिओ शूटिंग काढत होतो. त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मी म्हटलं सर CC करून तुम्ही हे बंद करसान. तर तालुका कृषी अधिकारी म्हणले तू बोलू नको हरामखोरा. मला माझ्या आईवर घाणघाण शिव्या दिल्या आणि मला मारहाण केली. ते व्हिडिओज त्या सर्व काही दिसते. मारहाण करून मला बुटाने मारलं, त्या लेटरने मारलं, खाली पाडलं आणि मलाच खोटे गुन्हे दाखल करीन असे धमक्या दिल्या. तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होतात का? याच्या संदर्भात तक्रार केली आहे का? मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण त्यांच्या संघच्या जे कृषी सहाय्यक मॅडम होत्या ते म्हणत होत्या मी तुझ्यावर गुन्हे दाखल करतो, तू छेडखानी केली, हे केली, ते केली, त्याच्यामुळे माझ्यावर दबाव. आता तुम्ही हे गुन्हे म्हणजे आता पुन्हा दाखल करणार आहात का? हो. काय करणार? पोलिसात तक्रार देणार आहात तुम्ही? हो. काय करणार आहात? आता माझ्यासोबत सर्व काही शेतकरी आहेत, त्यामुळे मी आता त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला. आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, काय सांगितलं तुम्हाला? काय आश्वासन दिलं? त्यांनी सांगितलं आम्ही आमचा अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवलेला आहे. त्यांचं इथून निलंबनासाठी आम्ही अहवाल पाठवलेला आहे अधिकाऱ्यांना. आपण आम्हाला निलंबन नाही, बडतर्फ करून त्यांना सेवेतूनच हे का. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.